विकासजी ज्या पद्धतीचे तर्क दिले जात आहेत ते लक्षात घेता प्राप्त स्थितीमध्ये अजित पवार दोषी नाहीत असं दादा गट सांगतोय. तुमच्या लेखी कुठं पाणी मुरतंय? प्रसादजी, मला आपल्याला एक नम्र विनंती करायची आहे की आपण मला दरवेळेस चर्चेमध्ये सुप्रिया गटाचे प्रतिनिधी असं म्हणता. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, लिगली आम्ही निवडणूक आयोगाकडे जो आमचा पक्ष नोंदलेला आहे तो आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा नोंदलेला आहे. राज्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत. मी ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजही निवडणूक आयोगाकडे आहे, कुठलाही निकाल दिलेला नाही. त्यामुळे सुप्रिया गट वगैरे आपण असं न म्हणता ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी प्रदेश प्रवक्ता आहे. त्यामुळे जो कोणी गट आहेत त्यांचा रजिस्टर नोंदणी नाहीये, अधिकृत पक्ष नाहीये, एक स्वयंघोषित पक्ष आहे तो. त्यामुळे कृपा करून जोपर्यंत निवडणूक आयोग निकाल देत नाही तोपर्यंत आपण आमच्या गट वगैरे असे काही नावं देऊ नयेत, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. जी. दुसरा मुद्दा राहिला मीरा बोरवणकरांच्या ज्या काही पुस्तकाच्या संदर्भातलं जी चर्चा सकाळपासून कालपासून सुरू आहे, त्या चर्चेच्या संदर्भात एका चॅनलने मीरा बोरवणकर मॅडमची एक मुलाखत आज घेतलेली आहे. ती मुलाखत जर आपण ऐकली तर आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट होतात. मीरा बोरवणकर मॅडम ह्या प्रशासनामध्ये एक स्वच्छ चारित्र्याच्या, पारदर्शक काम करणाऱ्या किंवा त्यांच्यावर रश्मी शुक्ला किंवा परमवीर सिंग यांच्यासारखे कुठल्या तरी पक्षाचे भाड असल्यासारखे कुठले त्यांच्यावर शिक्का नाहीये. त्या पंटर पद्धतीने कधी काम कोणाचं त्यांनी केलेलं नाहीये. ते एक निरपेक्ष प्रतिमा, स्वच्छ असलेली प्रशासनातले एक मीरा बोरवणकर यांचं नाव प्रचलित आहे. अद्यापपर्यंत त्यांच्या नावावर कुठल्याही पक्षाचा शिक्का नाहीये. आणि त्यांनी जे पुस्तक लिहिले ते खूप दिवसापूर्वी लिहिलेले. त्यांनी सकाळी मुलाखतीत सांगितलं की ही जी काय पुस्तकातली जी काय मांडणी केलेली आहे ही आधीच केलेली आहे. आता कुठे अजितदादा राष्ट्रवादीतनं फुटून गेल्यानंतर त्यांनी पुस्तक लिहायला घेतलेलं नाहीये. ते प्रकाशक संस्थेने उशिरा प्रकाशित केलंय वगैरे त्यांनी सकाळी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्यांनी आरोप केलेला नाहीये. त्यांनी त्यांच्या कामातले, आता त्यांचा जो पवारांचा आता मुद्दा होता की हे रिटायर झाल्यावर का लिहितात, तर मुद्दा असा आहे की कुठलाही रिटायर अधिकारी हे त्यांचे त्या सर्व्हिस मधले अनुभव लिहित असतात. सर्व्हिसमध्ये असताना काही गोष्टी त्यांना नियमानुसार, कायद्यानुसार त्यांना बोलता येत नाहीये. तर रिटायर झाल्यावर त्याचे अनुभव त्यांचे लिहित असतात की आम्हाला कोणी दबाव आणला होता, कुठलं प्रकरण कसं झालेलं असतं. असे अनेक अधिकाऱ्यांनी प्रकरणं उघडकीस आणलेली आहेत. त्यांनी कुठलाही आरोप केलेला नाही. त्यांनी सांगितलं की 2010 मध्ये त्या जागेच्या संदर्भात जो काही किस्सा घडला होता, विभागीय आयुक्तांनी ते जागेचा लिलाव करण्यासंदर्भात किंवा त्यांच्या अगोदरच्या कोणी अधिकाऱ्यांनी ते लिलाव करण्यासाठी प्रकरण मंजूर करून वगैरे काय ठेवलं होतं. आता यांची नव्याने नियुक्ती तिथं झाल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की मी ते तपासून पाहिल्यानंतर मला ते चुकीचं वाटलं म्हणून मी ते. विकासजी, मला आपल्याला असं विचारायचं आहे, आपण स्वतः पुणे ग्रामीण मध्ये बऱ्यापैकी सक्रिय आहात. पुणे ग्रामीण मधलं राजकारण अनेक वर्ष पाहता आहात. अजित पवार गेली अनेक वर्ष पुण्याच्या आसपास बऱ्यापैकी आपलं वर्चस्व राखून आहेत. तिथे प्रभाव क्षेत्र त्यांचं आहे. तुम्ही स्वतः पुणे ग्रामीण परिसरामधलं तुमचं स्वतःचं आजवरचं अनुभवाचं बळ वापरा आणि आठवून मला सांगा की येरोड्याच्या कारागृहाच्या जमिनींचे लचके आजवर कसे कसे तोडले गेले आणि ती जमीन कशा पद्धतीनं विकासकांना दिली गेली. काही आपल्याकडे या संदर्भातला तपशील आहे का विकासजी? नाही, जे काय तुम्ही लचके तोडले वगैरे हे जे काही शब्द आहेत, यापेक्षा आता इथे पवार जे बसलेले आहेत, अजितदादा गटाचे प्रवक्ते आहेत, मी या विकासाचे महामेरू वगैरे जे काय दादा सोडून या महाराष्ट्रात कुणीच काही काम केलेलं नाही. पवार साहेब नाही, कुणी नाही, विलासराव देशमुख नाहीत, महाराष्ट्रात कुणी आतापर्यंत काही केलेलंच नाही. 2014 नंतर राष्ट्रीय पातळीवर मोदी काम करतायत आणि आता अलीकडे अजितदादा काम करतायत. बाकी सगळी माणसं हात बांधून होती. कुणीही कर्तव्यदक्ष नाही, कुणी कामाची माणसं नाहीत, कुणी बिझी नसतं, कुणाला निर्णय क्षमता नाही. मुद्दा तो नव्हता विकासजी, मुद्दा तो नव्हता. मी आपल्याला एवढंच म्हणू इच्छित होतो, आपण स्वतः पुणे ग्रामीण मध्ये बऱ्यापैकी सक्रिय राहिलेला आहात राजकारणात. येरोड्याच्या तुरुंगाच्या संदर्भात काही तपशील आहे का आपल्याकडे? आणि तुम्हाला तेच सांगतोय, जर या सरकारमध्ये आता DCM 1 आहेत, DCM 2 आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांनी चौकशी करावी आणि या सरकारने चौकशी करून दूध का दूध, पाणी का पाणी करावं. कुणी लचके तोडले, कुणी जमिनी गुंडाळल्या, कोण लाभार्थी, हे सगळे निर्णय घ्यावेत. कोण पालकमंत्री ते होतं, या सरकारने चौकशा कराव्यात. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम नाही का त्यांचं? चौकशी कुणी करायला पाहिजे? आरोपीच्या विरोधात चौकशी करा ना. सरकार तुमचं आहे, सरकारमध्ये तुम्ही जाऊन बसलेला आहात, सरकारमध्ये तुम्ही बसलेला आहात. माझी विनंती आहे, आपण या सरकारने ताबडतोबीने हे जे काय प्रसादजी कातेंनी जे काय आरोप केलेले आहेत आता, या आरोपांची चौकशी करून मग आता का
पोलिंग डिपार्टमेंटला क्लीन चिट देऊन राहिले. मला विकासजी एक मिनिट थांबा जरा. विकासजी, माझ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून येत नाहीत. तुमच्या लेखी अजित पवारांनी जमीन प्रकरणामध्ये हस्तक्षेप केले होते का? तुमची माहिती काय आहे या प्रकरणामध्ये? मी तिसऱ्यांदा म्हणतोय, तुम्ही पुणे ग्रामीणमध्ये बऱ्यापैकी सक्रिय असता, तुमच्याकडे या व्यवहारातली काही माहिती आहे का? केवळ आणि केवळ आत्ताच्या घडीला जे माध्यमात समोर येत आहे तेवढ्या आधारावर तुम्ही तुमची भूमिका घेत आहात? नाही, अनेक वर्ष अजितदादा या पुणे त्याचे त्यांनी काम पाहिलेलं आहे. जी, आता कोण मंत्री करतात, कोणत्या खात्यात काय ते हस्तक्षेप करतात रेकॉर्डवर नसतं. हे काय कोण कोणाला काय काम करतंय ते काय रेकॉर्डवर येत नाही. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल कसं बोलणार आहोत? यापेक्षा सरकारने त्याची चौकशी करावी. सरकारचे तपासी यंत्रणा भरपूर आहेत ना, सीबीआय आहे, ईडी आहे, अनेक आरोप फडणवीसांनी केलेले आहेत. त्याच्यापूर्वीच्या आरोपांची सगळी चौकशी व्हायला पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे. या शासकीय यंत्रणा आता गप्प का बसलेल्या आहेत? चर्चेमध्ये आपण अजित पवारांनी बोललेलं वक्तव्य नोंदवलेलं आहे. विकास लवांडे यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आहे. विकास लवांडे, आपण प्रतिवाद करणार आहात प्रशांत पवार यांनी मांडलेल्या मुद्द्याचा आणि त्याचबरोबर अजित पवार जे बोलले आहेत त्याचा सुद्धा. मुद्दा असा आहे, जे प्रशांत पवार बोलतायत ना, त्या मीरा बोरवणकर मॅडम 2 वर्ष काय करत होत्या वगैरे वगैरे. मला पुन्हा एकदा सांगायचे, मी मगाशी बोललो की मीरा बोरवणकर मॅडमनी विरोध केला, त्या फाईलला सहकार्य केलं नाही, सही केली नाही, मंजुरी दिली नाही, म्हणून तर ती जागा मिळाली नाही ना. म्हणजे त्या कर्तव्यदक्ष असल्याचं ठरलं ना, तिथे सिद्ध झालं ना. त्यांनी जर सही केली असते तर त्या भ्रष्ट वाटल्या असत्या. पण त्यांनी तो प्रस्ताव पालकमंत्र्यांनी सांगून सुद्धा ते स्वतः सांगतायत की मी तो नाकारला. आता ते मध्ये बोलतायत, मला बोलायचंय त्यांना. तुम्ही बोलत असताना मध्ये बोललो नाही मी. प्रशांत पवार, मी मध्ये बोललो नाही तुम्ही बोलत असताना. प्रशांत पवार, तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो नाही. बोला. प्रशांत पवार, तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोलत नाही. ठीक आहे, विकासजी थांबलेत ते. प्रशांत पवार बोलायचे थांबलेत. विकास लवांडे, आपण बोलणार आहात, आपली वेळ सुरू झाली आहे. मुद्दा असा आहे की मीरा बोरवणकर मॅडम यांचं उलट कौतुक केलं पाहिजे की त्यावेळेस विभागीय आयुक्तांनी जो प्रस्ताव केला होता किंवा पालकमंत्र्यांनी त्यांना ती फाईल मंजूर करा असं सांगून सुद्धा बऱ्याच वेळा मंत्री काही लेखी आदेश देत नसतात. तुम्हाला सांगतो 90% आदेश हे तोंडी आदेश असतात अधिकाऱ्यांना. उलट प्रशासनामध्ये कसं काम चालतं हे मीरा बोरवणकर मॅडमनी सांगितले त्या पुस्तकामध्ये. त्यांची आजची मुलाखत तुम्ही जर ऐकली, अतिशय त्यांनी सांगितलं की प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांची कशी कुचंबना असते, कसं त्यांना साईड पोस्टिंग दिल्या जातात, कसं क्रीमची पोस्ट दिली जाते वगैरे वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. बरेचसे मंत्री हे तोंडी आदेश देत असतात. तोंडी आदेशाचा काय पुरावा देणार? त्या कसा पुरावा देऊ शकतात? ते पुरावा देऊ शकत नाही. टेक्निकल मुद्दा आहे हा मुद्दा टेक्निकल आहे. विकासजी, आपली वेळ सुरू होतीये, 1.5 मिनिट आहे आपल्याकडे. हा, मला जरा बोलू द्या सविस्तर. मुळामध्ये आमचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ओरिजिनल, हा आतापर्यंत बदनाम कुणी केला आणि पक्षातल्या कुणावर आरोप झाले होते, कुणामुळे आमचा पक्ष बदनाम होत होता, कुणावर आरोप होत होते, हे संबंध महाराष्ट्र जाणतो. दुसरी गोष्ट, दादांचं काम चांगलंय, दादांचं काम चांगलंय, दादांचं काम चांगलंय. अहो, मग दादांनी कंत्राटी नोकर भरती थांबवावी ना. दादांनी आरोग्याचे प्रश्न थांबावेत ना राज्यातले. दादांनी आता शेतकऱ्यांचे प्रश्न थांबावेत ना. दुष्काळ जाहीर करावा ना. बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्यात ना. आम्हाला युवा संघर्ष यात्रा का काढावी लागते? आता 800 किलोमीटर आम्ही चालतोय. हे सगळे प्रश्न महाराष्ट्रातले आजही दादांनी, पुण्याच्या भोवतालचे रिंग रोडचे प्रश्न इतके दिवस पडलेत, का सुटत नाही प्रश्न? कितीतरी यादी देईल तुम्हाला मी कामांचे. काम विकास 100 कामांची मी लिस्ट देऊ शकतो की जी कामं होत नाहीत आणि झाली नाहीत आणि अजूनही पेंडिंग आहेत. कसली कामं तुम्ही करता? लाभार्थ्यांची कामं करता. कॉन्ट्रॅक्टर लोकांचा गराडा कोणाभोवती आज राज्यामध्ये? आज आमच्या पक्षामध्ये कॉन्ट्रॅक्टर लोक होते ते कुणाभोवती गेलेले आहेत, कोणाच्या पक्षात आहेत, हे सगळा महाराष्ट्र जाणतो. लाभार्थी गट एका बाजूला झालेला आहे आणि जो पक्षाची मूलभूत विचारधारा आहे, पुरोगामी विचारधारा, सेक्युलर विचारधारा, पवार साहेबांची, यशवंतराव चव्हाणांची विचारधारा, पक्षातले सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी हे पवार साहेबांच्या सोबत आहेत. जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात, सुप्रियातांच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत आहेत. त्यामुळे दादा काम करतात का नाही करतात हे महाराष्ट्र बघत असतो. पण विकास लवांडे, 30 सेकंदात पटकन एका गोष्टीचा खुलासा करा की हे सगळं प्रकरण हे अजित पवारांना अडकवण्याच्यासाठी घडवून आणलेलं आहे का? यावर आपलं उत्तर काय आहे?
अहो मुळामध्ये कोण अडकवतंय कोणाला अडकवतंय मला कळतच नाही. याच्यामध्ये चौकशी का करत नाही शासन? उलट त्यांच्याकडे गेलं की चौकशा बंद होतात. अजितदादाची कशी चौकशी होईल आता या मुद्द्यावर? अजितदादांच्यावर आधी जलसंपदा घोटाळ्याचे जे आरोप होते, स्वतः पंतप्रधानांनी केलेला आरोप आहे, त्याची फाईल बंद झाली. आता गुजरात वॉशिंग पावडर म्हणून सगळ्या महाराष्ट्रभर चर्चा आहे की वॉशिंग पावडर टाकली की माणसं क्लिअर होतात. आरोप झालेले सगळी माणसं क्लीन झालेली आहेत. रश्मी शुक्ला असतील, परमवीर सिंग असतील, त्यांना ठीक आहे. सस्पेंड केलं होतं वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यामध्ये. आज रश्मी शुक्ला आणि परमवीर सिंगांना क्लीन चिट दिली, पुन्हा सेवेत क्रीमच्या पोस्ट दिल्या. हे कुणी बरं, केलं? याच्यावर प्रशांत विकास लवांडे आणि त्याच्याच बरोबर थोड्या वेळात राहुल लोंढे दोघांकडे टप्प्याटप्प्याने जाऊयात. आधी